नमस्कार मैत्रिणींनो, धागा फॅशन या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की रेडीमेड परकरची उंची कटिंग न करता कमी कशी करायची. तर बऱ्याच वेळा आपण रेडीमेड परकर आणतो आणि त्याची उंची खूप असते आणि आपल्याला ती कमी करून हवी असते. जर तुम्ही कटिंग केला तर एखाद्या वेळेस कॉटनचा परकर असतो, वापरल्यानंतर किंवा पाण्यात घातल्यानंतर त्याची उंची कमी होऊ शकते. तर तुम्हाला असं करायचं नाही, कटिंग करायचं नाही, तर कटिंग न करताच तुम्हाला परकरची उंची कमी करायची, जेणेकरून जर समजा नंतर परकरची उंची कालांतराने तुम्हाला कमी वाटली तरी पण ती तुम्ही उसवू शकता. तर त्यासाठी खूप छान अशी मी ट्रिक सांगणार आहे. तर जेणेकरून दोन पद्धती आहेत, त्यातली मी एक पद्धत तुम्हाला सांगते. तर जेवढी आता हा परकर आहे हा कॉटनचा आहे आणि हा रेडीमेड आणलेला आहे. तुम्ही रेडीमेड आणलेला असला आणि घरात जरी शिवलेला असला तर दोन्ही परकरला ही ट्रिक नक्की वापरू शकता. तर तुम्ही बघू शकता आता 2 इंच आपल्याला हे जास्त होतं आहे, म्हणजे परकरची उंची जास्त होती. तर आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे सगळीकडून 2-2 इंचावरती पूर्ण ह्याला म्हणजे परकरला. बघू शकता ह्या पण साईडला तशाच पद्धतीनं आपल्याला परकरची उंची कमी म्हणजे किती आपल्याला इथे 2 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित करून घ्या म्हणजे जेणेकरून आपलं कमी जास्त अंतर होणार नाही, त्यासाठी आपल्याला मार्किंग करून घ्यायचं. तर आता आपल्याला काय करायचं आहे, तर बघू शकता हा वरचा नेप आहे आणि वरून आपल्याला उंची कमी करायची आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, तर इथे पूर्ण इथं आपलं कापड आणायचं आहे, पूर्ण असं म्हणजे नेफा आहे ना वरचा तो असा आणायचा आणि टीप मारून घ्यायचे. म्हणजे जिथं तुम्ही मार्किंग केलेलं आहे ना त्याच्यावरती तुमचा नेफा असा आणायचा आहे आणि व्यवस्थित टीप मारून घ्यायची, म्हणजे जेणेकरून आपण टीप मारली किंवा कमी केले हे पण दिसणार नाही. तर चला आपण करूया सुरुवात. तर बघू शकता मी असं धरलेलं आहे आणि अशी आपल्याला टीप मारायची. तर टीप जी आहे ना ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे, जास्त मोठी पण ठेवायची नाही आणि जास्त छोटी पण ठेवायची नाही, मीडियम टीप आपली ठेवायची. आणि तुम्ही बघू शकता अशी व्यवस्थित आपल्याला शिस्तीत टीप मारून घ्यायचं आहे. थांबायचं थोडं थोडं, म्हणजे जेणेकरून आपलं व्यवस्थित अंतर येतं आहे की नाही चेक करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता खूप सोपी ट्रिक आहे, खूप छान आहे आणि अगदी फिनिशिंग सहित आपलं व्यवस्थित उंची कमी होणार आहे. आणि आपण आतनं कापड धरलंय हे सुद्धा दिसणार नाही कुणाला, इतकं व्यवस्थित फिनिशिंग आपल्या परकरला येणार आहे. बघू शकता जिथं जिथं मार्किंग केलेलं आहे अगदी बघा, कुठंही झोळ नाही, कुठंही एक पण सून नाही, इतकं फिनिशिंग सुंदर आलेलं आहे ना. तर हे बघू शकता, तुम्हाला दाखवते मैत्रिणींना. तर बघू शकता कुठं काही तुम्हाला दिसतंय उंची कमी झालेली, कुठंही चून आहे का, कुठं झोळ आलेला आहे, कुठं काय दिसतं का, बघा तुम्हाला किती फिनिशिंग सहित व्यवस्थित जसं आपलं आपण मार्किंग केलेलं आहे तसं आपल्याला. आणि आतल्या साईडला बघू शकता हे कापड आतल्या साईडला असं एवढं फोल्ड होतं आणि ते 1-2 धुण्यामध्ये अगदी चापून छान बसतं. याचं काहीही आतनं खराब दिसत नाही. बघू शकता तुम्ही हे आतनं व्यवस्थित कापड पण फोल्ड झालेलं आहे. आतल्या साईडला पण बघू शकता तुम्ही कुठंही चून नाही, झोळ नाही. तुम्हाला पूर्ण दाखवते मी. आतल्या साईडला पण एकसारखं अंतर आलेलं आहे आणि बाहेरून पण तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित आपलं जे कापड होतं ना एक्स्ट्राचं ते किती व्यवस्थित आपलं दुमडलं गेलेलं आहे. तुम्हाला दिसतच असेल. इतकी खूप छान ही ट्रिक आहे मैत्रिणींनो, फिनिशिंग सहित प्रोफेशनल पद्धतीनं आपलं हे काम झालेलं आहे. आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही परकरची उंची कमी कराल ना तर अगदी परकरची उंची कमी पण होईल आणि आपण परकरची उंची कमी केली हे पण कोणाला दिसणार नाही आणि अगदी आहे असा आपला परकर दिसणार आहे. तर अशाच पद्धतीनं तुमची पण जर रेडीमेड परकर असेल किंवा तुम्ही स्वतः शिवलेला असेल आणि उंचीला जर जास्त झाला असेल तर अशा पद्धतीनंच तुम्ही मार्किंग करून कमी करा. मी तर ही अशाच पद्धतीनं करते, त्यामुळं खूप छान, खूप व्यवस्थित अशी परकरची उंची कमी होते. तर आता आपण दुसरी ट्रिक बघूया. तर आता मैत्रिणींनो आपण दुसरी पद्धत बघूया. आता पहिली पद्धत तुम्ही बघितली की कशा पद्धतीनं उंची कमी करायची. तर आता दुसरी पद्धत बघा. तर आतल्या साईडला आता मी हा असा उलटा परकर केलेला आहे, तुम्हाला दिसत असेल तर दाखवते मी. तर बघू शकता. आणि आता काय करायचं आहे आपल्याला,
हे बघू शकता. ज्यांना आतून म्हणजे खालची जी साईड आहे, आता ही फ्रीजची खालची साईड आहे, तर तिथं जर कुणाला उंची कमी करून हवी असेल तर त्या पद्धतीनं पण तुम्ही कमी करून देऊ शकता. दोन्ही पद्धती खूप छान आहेत. तर काय करायचं आहे आपल्याला, जेवढी उंची आपल्याला कमी करायची आहे तेवढं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे. जिथनं आपल्याला सुरुवात करायची. तर हे उंचीला कापड आपलं खालून बघायचं तर 6 इंचावरती आपलं कापड इथं आलेलं आहे. तर तुम्हाला आता काय करायचं आहे, 6 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला 2 इंच खालच्या साईडला घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही असं पूर्ण ह्याला 2-2 इंच घ्या. म्हणजे पूर्ण 6 इंचापासून खाली, म्हणजे जेवढं तुम्हाला परकरची उंची कमी करून हवी आहे ना तेवढं तुम्ही पूर्ण मार्किंग करून घ्या. व्यवस्थित एकसारखं ठेवा आणि पूर्ण सगळीकडं मार्किंग झालं की आपल्याला काय करायचं, जेवढं आपलं कमी करायचं आहे ना ते असं धरायचं आहे आपल्याला. तुम्ही बघू शकता आणि एकसारखं अंतर आलं पाहिजे. म्हणजे तुम्ही आधी पूर्ण मार्किंग करा आणि मगच टीप मारायला सुरुवात करा, म्हणजे तुमचं चुकणार नाही. नाही तर कमी जास्त परकर होऊ शकतो आणि नंतर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता असं आपल्याला टीप मारून घ्यायची आहे, म्हणजे 2 इंचावरती. तर व्यवस्थित असं आपल्याला सरळ करत करत झोळ पडणार नाही ह्याची काळजी घ्यायची आपल्याला. एका दुसरी खाली जो आपण घेराला कमी करतो ना तिथं आपल्याला एक दुसरी चून घ्यावी लागते. कारण बऱ्याच वेळा काय होतं की राऊंड शेपमध्ये असतो आपला खालचा जो घेरा असतो ना तो पूर्ण असा घेरदार असतो, त्यामुळे आपल्याला एखादी चून घेतच आपल्याला असा कमी करावा लागतो. जास्त चुन्या नका घेऊ, म्हणजे एक दुसरी पडली तर ठीक आहे. तर तुम्हाला दाखवते झाल्यानंतर, पूर्ण टीप मारून झाल्यानंतर दाखवते कशा पद्धतीनं मी टीप मारलेली आहे. तर डबल टीप घेणार असाल तरी पण तुम्ही डबल टीप घेऊ शकता, पण आता मी इथं सिंगलच घेतलेले आहे. तर हे बघू शकता इथं पण तुम्ही मी व्यवस्थित असं अंतर ठेवलेलं आहे, तुम्हाला दिसतच असेल परकरचं. हे बघू शकता व्यवस्थित असं एकसारखं अंतर आलेलं आहे आणि तुम्हाला सरळ करून पण दाखवते की कसं व्यवस्थित छान पद्धतीनं आपलं खालच्या साईडला पण परकरची उंची फिनिशिंग सहित व्यवस्थित झालेली आहे. तर हे बघू शकता किती व्यवस्थित आपल्या इथं सुद्धा फिनिशिंग आलेलं आहे. एक दुसरी चून पडते ती तेवढी आपल्याला एक दुसरी चून मध्ये आधी घ्यायची आहे, कारण हा राऊंड शेप असतो त्यामुळं. पण बघू शकता व्यवस्थित किती फिनिशिंग सुंदर आलेलं आहे, कुठेही कमी जास्तपणा झालेला नाही आहे, तुम्हाला दिसत असेल. तर अशा पद्धतीनं तुम्ही सुद्धा परकरची उंची कमी करू शकता. म्हणजे वरती जसं मी दाखवलं तसं पण करू शकता, खालच्या साईडला पण करू शकता. आणि बघू शकता इथे पण आतल्या साईडला हे कापड जातं, त्यामुळं खराब अजिबात दिसत नाही. बरेच जण वरती घेतात, वरती फोल्ड करून घेतात, पण तसं न घेता तुम्ही खालच्या साईडला असं करू शकता, म्हणजे जेणेकरून आपलं फिनिशिंग पण खूप छान दिसेल. आतल्या साईडला कापड जाईल आणि वरून आपलं कापड व्यवस्थित असेल, जेणेकरून उंची पण कमी होईल आणि व्यवस्थितरित्या आपली परकर पण फिनिशिंगला छान दिसेल. तर मैत्रिणींनो, ह्या 2 सोप्या पद्धती मी तुम्हाला सांगितलेल्या आहे. हवा असेल तर तुम्ही वरनं दाब टीप पण घेऊ शकता, पण मी कधी दाब टीप घेत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीनं नक्कीच तुमच्या परकरची उंची कमी करू शकता आणि अगदी तुमच्या परकरला वेगळा लुक आणू शकता. तर मैत्रिणींनो, ह्या 2 टिप्स तुम्हाला कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.